वैजापूर शहरात खेळाच्या आरक्षित मैदानावर पेवर ब्लॉक टाकण्यात आले। 2 वर्षापासून खेळाडू ते काढण्यासाठी कार्यालयात चक्रा मारत आहेत, मात्र प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही। शहरात खेळायला मैदान नाही, मात्र पत्ते खेळण्यासाठी एसी हॉल आहे, ज्यामुळे खेळाडूंनी येणाऱ्या 24 तासात जर पेवर ब्लॉक काढण्यात आले नाही तर नगरपालिकेवर गुरुवार रोजी पत्ते खेळून आंदोलन करणार असा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे। या आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने वैजापूर शहरातील नागरिकांनी व खेळाडूंनी उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे। गेल्या 2 वर्षापासून वैजापूर शहरातील फुलेवाडी रोडवरील सर्वे क्रमांक 67 मध्ये खेळाच्या आरक्षित असलेल्या जागेवर वैजापूर नगरपालिकेने पेवर ब्लॉक टाकले आणि हे पेवर ब्लॉक काढण्यासाठी आम्ही 2 वर्षापासून संघर्ष करत आहेत। वैजापूर शहरात पत्ते खेळण्यासाठी एसी हॉल आहे, मात्र मुलांना खेळण्यासाठी मैदान नाही आणि जे एकमेव मैदान होतं त्यावर नगरपालिकेच्या प्रशासनाने पेवर ब्लॉक टाकले। खरं तर त्या अटी शर्तीमध्ये ती जागा नगरपालिकेच्या ताब्यात असायला हवी आणि त्या जागेवर कुठलं आरक्षण असेल त्या आरक्षणाचा भंग नाही व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने अटी शर्ती त्या कामाच्या होत्या। मात्र सर्व अटी शर्तीचा भंग करत नगरपालिका प्रशासनाने ते काम केलं आणि आम्ही गेल्या 2 वर्षापासून ते पेवर ब्लॉक निघावे आणि मुलांना खेळाचं मैदान उपलब्ध व्हावं यासाठी निवेदन देत होतो, तक्रार केलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारची दखल त्या तक्रारींची घेण्यात आलेली नाहीये। यामुळे अखेर आम्ही आता नगरपालिका प्रशासनाला आज निवेदन दिलेलं आहे की येत्या 24 तासात जर नगरपालिका प्रशासनाने सर्वे क्रमांक 67 मधील खेळाच्या आरक्षित मैदानावरील पेवर ब्लॉक काढले नाही तर आम्ही गुरुवार तारीख 4 जून रोजी या ठिकाणी नगरपालिकेवर पत्ते खेळून आंदोलन करणार आहोत आणि या आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास याला सर्वस्वी जबाबदार हे नगरपालिकेचे प्रशासन व इथले लोकप्रतिनिधी असतील याची सर्वांनी नोंद घ्यावी।